हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स ह्यात काय फरक आहे? हेल्थ इन्शुरन्स आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे, जिथे आपण एक सर्टन अमाऊंट पे करतो आणि जे काही हॉस्पिटलचं बिल आहे, समजा मला डेंग्यू झाला, मलेरिया झाला, जे काही माझं हॉस्पिटलचं बिल आहे ते डायरेक्टली माझी इन्शुरन्स कंपनी पे करते अप टू अ सर्टन लिमिट. ते असू शकतं मे बी 10 लाख, 5 लाख और वॉट एव्हर इट इज. बट टर्म इन्शुरन्स थोडा वेगळा कॉन्सेप्ट आहे. टर्म इन्शुरन्स कसा वर्क करतो मी एकदम सिम्पल भाषेत तुम्हाला सांगतो. माझा स्वतःचा टर्म प्लॅन आहे, 4 करोडचा टर्म प्लॅन आहे. तर इन द फ्युचर जर मला कधीही काही बरं वाईट झालं अप टू अ सर्टन एज, मग माझ्या केसमध्ये मी ते एज सिलेक्ट केलं 60 वर्षापर्यंत. कारण माझं म्हणणं होतं त्याच्यानंतर माझ्यावर कोण डिपेंडेंट नाही असणार, त्यामुळे तिथपर्यंत इनफ आहे. तिथपर्यंत जर मला काहीही झालं लाईक अ डिमाइस ड्यू टू एनिथिंग, नॅचरल असू द्या, ॲक्सिडेंटल असू द्या किंवा कुठल्याही कारणाने असू द्या, तर माझ्या फॅमिलीला 4 करोड रुपये मिळणार. जेव्हा मी हे लोकांना सांगतो, लोकांना वाटतं की काय नेगेटिव्ह थिंकिंग आहे राव, म्हणजे मरायचा विचार तुम्ही जिवंत असताना करताय. बट ह्याच्यामध्ये ना मी का हा विचार केला तुम्हाला सांगतो. माझे जे पॅरेंट्स आहेत ते पार्शली माझ्यावर डिपेंडेंट आहेत. म्हणजे जर मी नसेन तर त्यांना जी लाईफस्टाईल मिळाली पाहिजे, जे ते डिझर्व करतात, ती नाही मिळणार. त्यामुळे हेल्थ तर सगळ्यांकडेच असावा, कारण हेल्थ कधी सांगून इश्यू येत नाही. आणि ज्या लोकांचं आत्ताच फॅमिली सुरू झाली आहे किंवा ज्यांची मुलं लहान आहेत, एज्युकेशन आहे अजून पुढे, पॅरेंट्स डिपेंडेंट आहेत अजून सुद्धा, त्या केसमध्ये टर्म प्लॅन घेणं परफेक्ट आहे.